सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। जनसेवक संजय भाऊ थोरात यांचं काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे। गेले अनेक दिवस मंचर शहर आणि परिसरात विविध नागरिकांच्या समस्या आणि अडचणी त्यांनी मार्गी लावल्या आहेत। त्यांच्या एका फोन कॉलमुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटलेले आहेत, हे आम्ही अनेकदा पाहिलंय। असाच एक प्रश्न त्यांच्या एका फोनवरती सुटलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान व्यक्त केलं। मंचर येथील गांजाळे मळा इथे भागचंद्र गांजाळे यांच्या गायीच्या गोठ्याजवळून लाईटच्या तारा गेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे तारा तुटून खाली पडल्या होत्या, त्यामुळे गेले 3 ते 4 दिवस त्या ठिकाणी लाईट नव्हती। याबाबत महावितरणचे कर्मचारी अधिकारी यांना वारंवार सांगून देखील ते दुर्लक्ष करत होते। शेवटी भागचंद्र गांजाळे यांनी याबाबत जनसेवक संजय भाऊ थोरात यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि ही माहिती दिली। यावेळी संजय भाऊ थोरात यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला फोन करत या ठिकाणी जाऊन पाहणी करून काम मार्गी लावण्यास सांगितलं। यावेळी संजय भाऊ थोरात यांचा फोन गेल्यानंतर महावितरणचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि तात्काळ दुरुस्ती करून लाईट सुरू केली आहे। संजय भाऊ थोरात यांच्या एका फोनमुळे लाईट सुरू झाली आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना समाधान व्यक्त केलं। भाजप नेते संजय भाऊ थोरात यांच्याकडे समस्या घेऊन आल्यानंतर त्या समस्येचे निराकरण 100% होतच, असा अनुभव मंचरकरांना येऊ लागलाय। संजय भाऊ थोरात यांच्यासारखं नेतृत्व मंचरला लाभावं अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे। मी भागचंद्र गांजाळे, आमच्या गोठ्यातून लाईटचे ताराचे कनेक्शन गेलेलं आहे। त्या दिवशी वाऱ्याने तार तुटून गोठ्यात पडली, जाळ झाला मोठा आणि लाईटी बंद करायला सांगून लाईटी बंद झाल्यावर नंतर आम्हाला लाईट जोडूनच भेटाना। आम्ही 3 दिवस खूप प्रयत्न केला। 3 दिवसानंतर आम्ही संजू भाऊ थोरात यांच्याशी संपर्क केला। त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली। 3 दिवसानंतर त्यांनी आम्हाला लाईट जोडणे काम चालू करून दिले आणि 3 दिवस आम्हाला गायांना पाणी पण नव्हतं। आम्ही जारचं पाणी आणून गायांना पाजलं। अंधारात इथं 3 दिवस काढले आम्ही। आमची लाईटची कोणीच दखल घेईना। शेवटी संजय भाऊ थोरात यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी आमचं काम मार्गी लावलं। आता आमची लाईट जोडणी चालू झालेली आहे, संध्याकाळपर्यंत लाईट चालू होईल। संजू भाऊंच्या केलेल्या कामाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। मी शकुंतला भागचंद्र गांजाळे, राहणार मंचर एस कॉर्नर, असा आमचा पत्ता। आमची शनिवारी ठीक 9:30 वाजता लाईटीची कॅबल ते तार तुटल्यामुळे चालू गोठ्यात पार जाळासहित तारा तुटल्या। आम्ही खूप घाबरलो, बचावलो आम्ही आमच्या गाया वगैरे, आम्ही तिथेच होतो, शेण वगैरे काढायला लागतं। असं झालं, पण शनिवारी 9:30 वाजता जी केबल तुटली तर ती आम्हाला आहे। आज सोमवारी ठीक 11-12 वाजायला आले असतील, आता 1 वाजायला आले, आता काम चालू आहे। ते मग आम्ही 2 दिवस पार खूप अडचणीत आलो। पाणी नाही, खाद्य नाही, लाईट नाही, तर बिबट्याची भीती। आमचं एकटंच सेपरेट घर आहे, याला सांग त्याला सांग त्याला सांग, आता काय इलाज नाही। मग भाऊला शेवटी कॉन्टॅक्ट केलं, आपले संजू भाऊ थोरात, ते आले, त्यांनी स्वतः पाहिलं इथं कसं आहे काय, ते बोलले आपण लगेच चालू करू आणि त्यांनी स्वतः येऊन चालू केलं ते काम। असं आता चालू होते ते काम। स्वप्नील जाधव, सी 24 तास, आंबेगाव। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व
व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.